सदैव हसतमुख असणारा माणूस कधीही राग करू शकत नाही, बरोबर ना? उदास मनातून आणि रोगी मनोवृत्तीतून रागाचा जन्म होतो. हसतमुख माणूस राग आणणाऱ्या घटनांना कधीही गंभीरतेने घेत नाही. त्याच्यासाठी सगळं कसं सहज आणि नैसर्गिक असतं. हसण्याची सवय तुमच्या चित्तवृत्तींना निर्मळ बनवते. घडून गेलेल्या घटनांचा, अप्रिय गोष्टींच्या आठवणींचा केरकचरा साफ करून हसणं आपल्याला नवीन दृष्टिकोन देतं, शक्ती देतं आणि सृजनशीलही बनवतं. खळखळून उमलणारं निर्मळ हास्य म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे. मित्रांनो, हास्य आपल्याला कितीतरी आजारापासून आणि विकारापासून वाचवतं. आजारी असताना देखील आपण जर हसतमुख राहिलो तर आजार चुटकीसरशी पळून जातो. राग एक मानसिक आजारच आहे आणि या रोगावरचं रामबाण औषध म्हणजे हास्य, होय की नाही? कितीतरी मनोरुग्णांवर हास्ययोगाचे उपचार आज केले जात आहेत. दिवसाची सुरुवात हास्याने करून तर पहा, तुमचे कितीतरी ताणतणाव दूर होतील. सकाळी उठून आपण जर हसलो तर दिवसभर आपण ताणतणाव रहित राहू शकतो. हसल्यामुळे दिवसाची सुरुवात होते मोठी, साधी, सरळ आणि विलोभनीय. ज्याप्रमाणे आपण दिवसातून 3 वेळा जेवतो, त्याचप्रमाणे दिवसातून 3दा आपण विनाकारण हसू शकलो तर आनंदाचे तरंग दिवसभर आपल्याला ताजेतवाने ठेवतील. राग तर कुठल्या कुठे पळून जाईल. एकदा दिवसाची सुरुवात हसण्याने झाली की दिवसभर आपल्याला हसायला कष्ट पडणार नाहीत. दिवसभरासाठी हास्याची एक शृंखलाच तयार होईल. तर मग मित्रांनो, हसून तर बघा कसं तुमचं आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहील.